आता यांच्या ज्या कोच आहेत, यांच्या ज्या ट्रेनर आहेत, त्यासुद्धा एक स्ट्रॉंग महिला पर्सनॅलिटी आहेत. त्यांनीसुद्धा खूप चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. तर त्या कराटे, किक बॉक्सिंग, टायकोंडो, सिकाय मार्शल आर्ट्स, ओशू मल्टिपल मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. नंतर नॅशनल रेफ्री सिलंबम एशियन चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहेत. कराटेमध्ये त्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. बॉक्सिंगमध्ये सुद्धा त्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. मोहित ICI मार्शल आर्ट्समध्ये सुद्धा त्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर अकोला जिल्हा महानगरपालिका स्त्रीरत्न पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल कल्याण विभाग अहिल्याबाई होळकर पुरस्कारसुद्धा त्यांनी प्राप्त केलेला आहे. महिला स्वयंसिद्धी क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य स्वयंसिद्ध पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्यांनी. तर अशा या मी तर म्हणते मल्टी टॅलेंटेड ज्या चॅम्पियन आहेत त्यांचं आता आपण आपल्या शोमध्ये स्वागत करूया. खूप खूप स्वागत आहे खुशबू मॅडम तुमचं माझ्या पॉडकास्टमध्ये. तुम्ही कराटेमध्ये कशा आल्यात, तुम्ही कराटे का चूज केला आणि तुम्ही कराटे वुमन का बनलात याच्या मागची मला स्टोरी जाणून घ्यायची आहे. मी 4थ्या वर्गात होते आणि जिल्हा परिषदेमध्ये शिकत होते. मोठी उंबरी मध्ये माझी स्कूल होती आणि तिथे मग आम्हाला नवरात्रीमध्ये नवदुर्गा जेव्हा बसतात नवरात्रीच्या वेळेला मोठ्या पडद्यावर त्यावेळेला म्हणजे 94-95ची गोष्ट आहे की त्यावेळेला आम्हाला तेजस्विनी ही पिक्चर दाखवल्या गेली होती. तर त्याच्यामध्ये जी वुमेन कॅरेक्टर पोलीस ऑफिसर आहे आणि परत ती कमजोर नाही आहे, खूप स्ट्रॉंग लेडी आहे आणि ती जर काही म्हणजे तिच्यावर काही आपत्ती आली तर ती लढू शकते, ती मारत पण आहे, फाईट करत आहे. अशा सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये बघितल्यावर मला पण इच्छा झाली की आपण पण हिच्यासारखं स्ट्रॉंग झालो पाहिजे. आणि बिना वडिलांचं होतं तर मग आणखी गरज होती या गोष्टींची की थोडं बहिणी आहे, 3 बहिणी आहे, भाऊ आहेत, आपण थोडं स्ट्रॉंग असलं पाहिजे, आपण पण हिच्यासारखं धाडसी असलो पाहिजे. तर मग काय करायला पाहिजे. तर जेव्हा आम्ही विचार म्हणजे इन्क्वायरी केली की मी कुठे असं ट्रेनिंग मला मिळेल म्हणून, तर त्यावेळेस मला अरुण सरवण सर आहेत, माझे मास्टर आहेत, त्यांच्या अकॅडमीचा पत्ता मिळाला, ॲड्रेस मिळाला आणि मग तिथे आम्ही खूप मेहनतीने आम्हाला तिथे एंट्री पण मिळाली. म्हणजे तिथेसुद्धा आमच्या एक टाईपचा चेकअप असतो, प्लेअरचा एक इंटरव्ह्यू असतो किंवा त्याला चेक केलं जातं की सातत्य राहील का, ती जिद्द आहे का शिकण्याची. आणि त्यावेळेला कराटेला एवढं महत्त्व नव्हतं. मुलींनी कराटे शिकणं म्हणजे खूप विचार त्यावेळेला समाजाला असं बोललं जायचं की काय करणार आहे, सासूला मारणार आहे का शिकून, अशा वगैरे गोष्टी व्हायच्या. किंवा आजूबाजूला माझ्या परिवारातसुद्धा मी कराटे शिकत होती तर आवडत नव्हतं. म्हणजे आईने खूप सपोर्ट केला माझ्याजवळ, पण मामाला आवडत नव्हतं, नातेवाईकांमध्ये आवडत नव्हतं की कराटे शिकते म्हणून. आणि थोडंसं बोल्ड झाली, थोडी बोलण्यात स्पष्ट होती तर ते आवडत नव्हतं. तर मग ते त्यावेळेला समाजातही असं चिडवलं जायचं. आमच्या मार्शल आर्टमध्ये असं किओ साऊंड काढतात, तर मग ते प्रॅक्टिस करताना तर मध्ये बरेच सायकलनी वगैरे जाते असताना मुलं चिडवायचे, किओ काढायचे. असं करत करत मग आम्ही शिकलो. पण मला सपोर्ट सर्वात जास्त माझ्या टीचरांचा मिळाला, अरुण सरवण सरांचा. त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला की नाही तू करू शकते आणि तुझ्यात आहे ती जिद्द. आणि त्यांनीच मला स्वयंसिद्धा ही महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत जे महिलांचं सिलेक्शन होतं ब्लॅक बेल्ट महिलांचं, तर त्यांनीच माझं सिलेक्शन करून मला त्या शिबिरासाठी पुण्याला ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं. आणि त्या अंतर्गतच त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की तू आता महिलांसाठी हे काम करायचं, मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवायचं. तर 2001 पासून तर आजपर्यंत मी हे काम करत आहे इमानदारीने.
आणि परत क्लासेस घेते. माझ्या अकॅडमी पण आहेत, 4 अकॅडमी अकोल्यात आहेत आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. पण मला महिलांकडून आणखी अपेक्षा आहे की त्यांनी या गोष्टीमध्ये आणखी इंटरेस्ट घ्यावा. जसं म्हणजे आम्ही असं प्रत्येक गोष्ट आता हे नाही करता येणार किंवा म्हणजे मी लाईफमध्ये खूप त्यावेळेला एक खेळाडू म्हणून पण झाले. एशियन चॅम्पियनशिपला खेळले. शिवाजी कॉलेजची विद्यार्थिनी होती मी. शिवाजी कॉलेजने मला दत्तक घेतलं होतं ज्यावेळेला मी एशियन सिलंबमला लाठीकाठीमध्ये गोल्ड मेडल इंडियाला आणलं होतं आणि मला माझ्या कॉलेजने पण खूप सपोर्ट केला. मग असं सपोर्ट करता करताच मी इथे आली. पण तेवढं स्ट्रगल पण केलं काही मधातल्या काळामध्ये जेव्हा मी स्पर्धा खेळत होती किंवा शिक्षण किंवा परिस्थिती. पण मला असं वाटते की ती आता मला असं त्या गोष्टीवर आता काही वाटत नाही, कारण की मेहनत केली ना तर ती परिस्थिती कधीच राहत नाही. कराटे हा गेम बाकीच्या गेम्सपेक्षा वेगळा कसा आहे किंवा त्याची स्पेशालिटी काय आहे? मार्शल आर्टमध्ये कराटे हा खेळ बेस्ट आहे, पण इतर खेळांच्या सोबत तुलना केली तर सगळेच गेम चांगले आहेत. पण कराटेचा फायदा जास्त असा खेळाडूंना होतो की तो बुद्धीनी शार्प होणे, सतर्क होणे, समाजात वावरताना तो सतर्क राहणे आणि त्याच्यामध्ये चपळता वाढवणे, सातत्य जर त्या खेळाडूमध्ये असेल तर तो कराटेचा खूप जास्त फायदा त्याचा शारीरिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीने त्याला होतो. तर म्हणून कराटे तर आजचं गरज म्हणेल मी, असं म्हणेल की समाजासाठी स्वसंरक्षणासाठी कराटेची खूपच गरज आहे, या खेळाची खूप गरज आहे. कराटेचं ट्रान्झिशन मार्शल आर्ट्समध्ये होऊ शकतं का? कराटेचं ट्रान्झॅक्शन मार्शल आर्टमध्ये होऊ शकतं, कारण की जी पण गेम्स आहेत मार्शल आर्टचे त्याच्यातनंच एक भाग कराटे आहे. तर कराटे हा सेल्फ डिफेन्ससाठी खूप मोस्ट मानलेला खेळ आहे आणि तसेच खेळाडूसाठी त्याचे सातत्य नियमित करणे, त्याला डिसिप्लिन लावणे हे कराटेपासून आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि शारीरिकदृष्ट्या तो सक्षम होतो. तर त्याच्यामुळे आपण त्याला आपल्या जे मार्शल आर्टच्या इतर गेम आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याचा सहभाग आहेच. पण असं म्हणू शकतं का की कराटे मार्शल आर्ट्सचा बेस आहे? मार्शल आर्टचा बेस आपण इथपर्यंत म्हणू शकतो जी मार्शल आर्टशी रिलेटेड आहेत, जेथे वेपन्सचा उल्लेख येतो किंवा जिथे वेपन शिकवल्या जातात. मार्शल आर्टमध्ये वेपन्स पण येतात, पण तिथे मग कराटे हा बेस राहत नाही. कराटेमध्ये जसं की कुठे तुम्ही तैकांडो आहे किंवा इतर मार्शल आर्टची वेगवेगळी गेम्स आहेत. सिकाई मार्शल आर्ट आहे ज्याच्यामध्ये किकिंग केल्या जातात, किक बॉक्सिंग आहे, तर किकिंग आहे, पंच आहे. तर असे बरेच इतर मार्शल आर्टचे आहेत, मुय थाई आहे, थांता आहे. तर याच्यामध्ये जे पण काही अटॅक्स केले जातात ते कराटेचे असतात. तर मग किंवा तेनशिडो आहे, असे खूप सारे गेम्स आहेत मार्शल आर्टमध्ये, मल्टिपल गेम्स आहेत. तर मग त्याचा बेस जो येतो तो कराटेचा आपण मानू शकतो. आजच्या या युगात जिथे आपण बघतो की महिला ज्या आहेत त्या सेफ नाही आहेत, त्यांना सेल्फ प्रोटेक्शनची किंवा सेल्फ डिफेन्सची गरज आहे. तर तुम्हाला अशा वेळेस हा खेळ किती महत्त्वाचा वाटतो महिलांसाठी? मी आधी पण सांगितलं जसं की स्वसंरक्षण ही आज काळाची गरज आहे. रोजच्या होणाऱ्या घटना आपण बघतच आहोत. त्यासाठी कराटे स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी खूपच आवश्यक आज आहे. तर मला तर मनापासून असं वाटते की माझ्या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात महिलांनी हा प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे आणि हे मुलींनीसुद्धा हे प्रशिक्षणाचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे आणि त्यांनी हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. पालकांना तुम्ही काय सांगाल आणि प्रत्येक मुलांनी आणि मुलींनी कराटे शिकायला हवं का? पालकांना माझा एकच मेसेज आहे की मी एवढं सांगू इच्छिते की अभ्यासासोबतच खेळही खूप महत्त्वाचा आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सगळेच खेळ महत्त्वाचे आहेत, पण आवर्जून कराटे हे शिकणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. असं मला वाटते की प्रत्येक मुलांनी कराटे हा खेळ शिकावा. त्याच्यासोबतच त्याचे जे फायदे आहेत कराटे या खेळाचे, त्यांना स्टेज डेअरिंग, सेल्फ डिफेन्स, त्यानंतर सतर्कता आजच्या काळानुसार त्यांच्यामध्ये जी यायला पाहिजे, जे शार्पनेस यायला पाहिजे ते कराटेमुळे नक्कीच येते. तर मी हे सांगू इच्छिते. इतर खेळाप्रमाणे कराटेचे काही अजून काही फायदे आहेत का? म्हणजे कराटे जर एखादा मुलगा किंवा मुलगी शिकली तर त्याला त्याच्या पुढच्या करिअरसाठी याचा काही उपयोग होतो का? इतर खेळांप्रमाणे कराटेचे सुद्धा फायदे आहेतच. खेळाडू एक कराटे प्लेयर जो आहे तो एक चांगला खेळाडू तयार होतोच, पण सोबतच त्याला शालेय खेळामध्ये सुद्धा 10वी-12वीला गुण मिळतातच. परत त्यांना पुढे डिफेन्स फील्डमध्येही या खेळाचा खूप फायदा होतो आणि आरक्षणासाठी सुद्धा ती मुलं पुढे जाऊ शकतात. त्यासाठी खेळाडूंनी हा खेळ खेळला पाहिजे.
तर खुशबू मॅडम, तुम्ही स्वयंसिद्ध असोसिएशन याच्या अध्यक्ष आहात. नागपूर व अमरावती विभागातील तुम्ही प्रमुख आहात ह्याच्यात. तसंच पोलीस खात्यातील महिला व बालकल्याण खात्यातील जो आदिवासी विभाग आहे किंवा असे बरेच जे विभाग आहेत तिथे तुम्ही बऱ्याच महिलांना स्वयंसिद्धा, संरक्षण, प्रशिक्षण असं करून तुम्ही आत्तापर्यंत जवळपास 1.5 लाख मुलींना सेल्फ प्रोटेक्शनचे तुम्ही ट्रेनिंग दिलं आहे, तुम्ही धडे दिलेले आहेत. सोबतच मला आणखी एक योजना सांगायची आहे की जी कराटेमुळे उजेडात आली. जसं स्वयंसिद्धा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे आणि हा क्रीडा खात्याअंतर्गत महिलांसाठी राबवला जातो आणि गेल्या 2000 पासून क्रीडा धोरणाअंतर्गत हा राबवला जातो. तर आमच्यासारख्या सगळ्या मास्टर ट्रेनर्स प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि मग एक राज्याची संघटना आहे स्वयंसिद्ध असोसिएशन महाराष्ट्र. या अंतर्गत महिलांना स्वयंसिद्ध स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये महिलांना स्वसंरक्षण करण्याकरिता लाठीकाठी, जुडो, कराटे, तायकांडो, मल्टिपल मार्शल आर्ट्सचे किंवा आपल्याकडे जे बुक्स असते, मॅगझिन्स असते, कीज असते, अंधारात आपण एखाद्या वेळेस एकटं जात असतो त्यावेळेला अशा वस्तूंचा कसा उपयोग करून स्वतःचा बचाव कसा करायचा, प्रवासात असताना, एखाद्या फंक्शनमध्ये असतो आपण किंवा छोट्या मुली असतात, कुठे बॅड टच जर होत असेल किंवा त्या एखाद्या समाजात असताना कुठे मार्केट लाईनमध्ये आहेत, अशा वेळेस जर त्यांना कुठे वाईट अनुभव येत असेल तर त्यावेळेस त्यांनी त्यांचं कॉन्फिडन्स असलं पाहिजे की ते बोलल्या पाहिजे, त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तर यासाठी ही योजना आम्ही राबवत असतो आणि त्या मुलींना प्रशिक्षण देत असतो. म्हणजे 6 वर्षापासून तर पुढे कुठल्याही वयाची अट नाही आहे. मुलगी 6 वर्षापासून कुठल्याही वयाची असो आम्ही त्यांना हे प्रशिक्षण देतो. त्याच्यामध्ये सुरुवात आम्ही कराटे प्रशिक्षणापासूनच त्यांना करतो कारण याच्यामध्ये स्वसंरक्षणाचे पैत्रे बाकी इतर मार्शल आर्टच्या खेळांपेक्षा जास्त आहेत. तर मग ही खूप छान योजना मला असं वाटते की लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे की जेणेकरून त्यांना माहीत झालं पाहिजे की अशी योजना आणि अशा मास्टर ट्रेनर्स महिला आहेत की ज्या महिलांना असं ट्रेनिंग देतात. आणि त्याच्यामुळे आत्ता जे हादसे होत आहेत किंवा जे छोट्या छोट्या मुलींसोबत होत आहेत तर त्यांना गुड टच, बॅड टच आणि थोडं सतर्कता. आता वयात येणाऱ्या मुली थोड्या कोणाच्या इम्प्रेस होऊन जातात, कोणाच्या गोष्टीमध्ये येऊन जातात, कुठे इमोशनल होतात. तर अशा ज्या वाईट म्हणजे क्राईम होण्याच्या आधीच्या जे सतर्कता त्यांनी बाळगली पाहिजे किंवा कोणीतरी त्यांची फसवणूक करत आहे अशा वेळेस त्यांना समजलं पाहिजे की नाही ते माझी फसवणूक होत आहे. तर ही म्हणजे आम्ही या गोष्टींवर खूप छान काम करू शकतो. तर जेवढा मला इंटरेस्ट आहे किंवा माझ्या टीमला आम्ही वर्क करतो तेवढाच समाजातील महिलांनी आणि इतर लोकांनीसुद्धा आम्हाला साथ द्यावी आणि याला प्रोत्साहन द्यावे असं माझी इच्छा आहे. अच्छा, म्हणजे माझ्यासारखी बाई किंवा कुठल्याही वयाची स्त्री ही कराटे शिकू शकते का? 6 वर्षापासून कुठल्याही वयापर्यंत स्त्री शिकू शकते. म्हणजे असं महिलांना असं वाटतंय ना की अरे आता आपण नाही करू शकत. अगदी 25 नंतरच महिलांना असं वाटायला लागतं की नाही आता मी नाही करू शकत, मार्शल आर्ट नाही करू शकत किंवा स्वसंरक्षणाचे जे धडे असतात ते मी नाही शिकू शकत. काही महिलांची इच्छा पण असते पण आता मी कसं करणार, आता माझ्याच्यानी होणार का? पण असं नाही आहे. याच्यामध्ये कसं असते एज वाईज ट्रेनिंग पण दिलं जातं. जसं की आता 6 वर्षाच्या आतील मुली आल्या आमच्याकडे तर आम्ही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी किंवा कोणी तुम्हाला चोराने उचललं तर मग कसं स्वतःला पकडायचं किंवा चावायचं कसं, असे छोटे छोटे मुवमेंट्स त्यांना शिकवतो. आणि अंडर 14ची टीम असेल तर ते एक खेळाडू पद्धतीने त्यांना छान एनर्जी असते तर मग त्याच्या पद्धतीचे एक्सरसाइज, हार्ट टेक्निक्स तिथनं सुरू होऊन जातात. मग 17-19चा आहे, मग अबाव 19 आहेत तर जवळपास 21पर्यंत चांगले प्लेयर्स वुमेन्समध्ये बनतात. पण त्याच्यानंतर पण महिलांसाठी गट आहे आणि नुसतं खेळायलाच नाही, खेळाडू म्हणून नाही, तुम्ही स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी एकदम चांगल्या पद्धतीने शिकू शकता. 45 अबाव महिला असतील त्यांच्यासाठी पण आता चेन नॅचिंग आहे किंवा प्रवास करताना त्रास होत आहे, एखादे अंकल आहेत समजा, सपोज एक एक्झाम्पल की आपण बसमध्ये बसलेलं आहे आणि तो छेडत नाही आहे आपल्याला पण तरी पण त्याचं असं इरिटेट होत आहे, त्याचा एल्बो लागत आहे कमरेला किंवा खांद्याला खांदा घासत आहे, तर इरिटेट होत आहे, कम्फर्टेबल नाही आहे आपण बसलेलं. तर मग महिला काय करतात, स्वतः सरकून बसतात, स्वतः पदर घेतील, स्वतःची साडी किंवा ड्रेस बरोबर करतील, तिकडे जागा नसली तरी किती तिकडे तिकडे सरकणार. मग एवढं म्हणायला तिचं कॉन्फिडन्स असलं पाहिजे की दादा भाऊ तुम्ही थोडं साईडला सरकून बसा, मला थोडा त्रास होतो आहे किंवा तुमचा हात माझ्या कमरेला लागत आहे किंवा मला त्रास होतो आहे बा, तर तुम्ही सरकून बसा. कारण मी ही प्रॅक्टिकली बघितलेलं आहे ह्या गोष्टी, नुसतं असं बोलायचं म्हणून बोलून नाही, महिला स्वतःला सावरतात हे करतात.
पण बोलण्याचं कॉन्फिडन्स ठेवत नाही, तर ते आलं पाहिजे. कोणी जर खरंच आपल्याला एकसारखं बघतही असेल आणि इरिटेट होत असेल, तिथेही आवाज तुम्ही उचलू शकता. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण महिला शिकू शकतात. आम्ही याचं ट्रेनिंग देतो. प्रत्येक वयोगटानुसार ट्रेनिंग आहे. जसं मोठ्या महिला आहेत किंवा एकटी आजी घरात राहते, मग एखाद्या वेळेस तिच्या कोणी घुसलं घरात किंवा मग काही म्हणजे एकटी पाहून किंवा आता प्रॉपर्टीसाठी बरेच अशा गोष्टी समोर येत आहेत की म्हातारी माणसं जिथे राहतात तर सतर्कता, कोण आहे, कोण अचानक घरात आलं तर मग कसं तुम्ही त्याला सामना केला पाहिजे त्याचा, मग ह्या गोष्टी आपण शिकू शकतो. आणि 25 ते 50पर्यंतच्या महिला पण आहेत, त्या अक्षरशः टेक्निक शिकू शकतात की जर का तुम्हाला गळा दाबला तर तुम्ही स्वतःला कसं सोडवायचं, कमरेला पकडलं तर कसं सोडवायचं, किंवा केसं पकडली एखाद्या वेळेस कधी वाद वगैरे झाले तर त्यावेळेस त्या गोंधळात पडल्या किंवा गर्दीत फसल्या तर तिथनं कसं निघायचं. ह्या अशा खूप साऱ्या टेक्निक्स आणि पैत्रे असतात जे आपण त्यांना शिकवतो आणि ॲक्टिव्ह होऊन जातात. मेन म्हणजे फक्त त्या मानसिकतेने, शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकतेने पण शार्प होतात. पण शार्प होण्यामागे आणखी पण बाकी पण रिझन्स त्यांना त्याचे फायदे होतात. जसे की कराटेमध्ये ब्रिदिंग काढायला सांगतात, एक काता इव्हेंट असतो, तर त्याच्यामध्ये कातामध्ये काय असते की पैत्रे शिकवतात वेगवेगळे, की चॉप शिकवतात, अटॅक्स करायला शिकवतात. तर त्याचा मिळून तो इव्हेंट एक तयार होतो. त्याचा अभ्यास करून करून शरीर फ्लेक्झिबल होते, ब्रिदिंग कॉम्बिनेशन खूप छान होते. बरेचसे बोलताना अडखडणाऱ्या महिला क्लिअर बोलायला लागतात, मसल स्ट्रेंथ वाढतो आणि श्वसनक्रिया वाढते, त्याचा स्टॅमिना वाढतो. तर बाकी पण फायदे फिटनेसचे त्यांना होतात. त्यामुळे दोन्ही फायदे आहेत की फिटनेसमध्ये पण येतात, एक डेअरिंग वाढतो, स्टेज डेअरिंग वाढतो आणि परत काही गुन्हा कुठे होत असेल तर इज्जतीला भिवून न जाता त्या गुन्ह्याच्या विरुद्ध आवाजसुद्धा उठवतात की नाही हे आता चुकीचं, आपण शिकलो आहे ना, हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं, इथे बोललंच पाहिजे. नाहीतर आजकाल समाजामध्ये बऱ्याच जागी बॅड टच होऊनसुद्धाही पॅरेंट्स असो किंवा मुली असो तर इज्जतीच्या नावाने किंवा 4 लोकांमध्ये आपली बदनामी होईल या धाकाने बोलत नाही आहेत, समोर येत नाही आहेत आणि प्रकार होतच आहेत. खूप छान वाटलं तुम्ही आज या शोमध्ये आलात. खूप माहिती मिळाली मला कराटेबद्दल आणि जाणून मला आनंद झाला की माझ्याही वयाच्या महिला आणि अगदी 70+ महिला स्वतःचं संरक्षण करू शकतात आणि त्याचं ट्रेनिंगसुद्धा घेऊ शकतात. हे जाणून मला खूप आनंद झाला आज. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बस सोचने से कुछ ना होगा, खुद मंजिल पास न आएगी. बिन संघर्ष किए तुझको जीत भी रास न आएगी. जो गिरा है वो हार नहीं, जो उठा नहीं वो हार गया. ना उम्मीदी और आलस ही बड़े बड़ों को मार गया. तो उठो चलो आगे बढ़ो, जो भी चाहा है तूने एक दिन तेरा होगा. बस सोचने से कुछ ना होगा, करने से होगा. बस सोचने से कुछ ना होगा, करने से होगा. घुट घुट के जीने से ना होगा, लड़ने से